आणि हे बौगड्या डोळ्याने सगळे बघतायत. डोंगराला आज तोडफोड चाललेली आहे, विध्वंस चाललेला आहे, पण एकही कोणी स्वतःला काय काय घोषित करतात, संत महंत संत वीर काय काय घोषित करतात, कोणी पुढे यायला तयार नाही. तरी बरं तुकोबारायांनी मला कोल्हापूर जिल्ह्यातून इथं आणून ठेवलं त्या तपोभूमीमध्ये. हे व्हायचंच होतं, अपराध यांच्याकडून गुन्हे व्हायचेच होते. आणि खरं सांगू माझी बालपणी एक इच्छा होती, माझ्या घरात फार मोठा वारसा आहे की मी शेतकऱ्याचा पुत्र पहिली जन्माला घ्यावा. म्हणजे जर तुकोबारांचा ना बरे झाले देवा कुणबी गेलो, नाहीतर मी दंभानच गेलो असतो. दंभ याचं काही कारण नाही, कारण बालपणी मी अपार कष्ट बाबांच्या वडिलांच्या बरोबर शेतात कामं केलं. निसर्गरम्य असं माझा डोंगर दऱ्यातला असा परिसर होता. त्यामुळं तो वारसा असतो. वडलोपार्जित ज्याला म्हणतात, शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी या न्यायानं ते माझ्याकडे अंगी भिनलेलं होतं. आणि माझे मोठे भाऊ आणि मी दोघे तिघे होते, लक्षात घ्या. शेतीत दोघे तिघे, मी सगळ्यात लहान. 7 भाऊ आम्ही. तुम्ही सांगा मी किती चिंतन केलं असेल. आणि ज्यावेळी हे यायचे रजेवरती युद्धातून, तर कहाण्या सांगायचे ते युद्धाच्या, तर मलाही वाटायचं आपण पण सैनिक व्हावं आणि या देशासाठी काही अशी क्रांती करावी. वाटणं स्वभाव त्या लहान मुला भारीत होतात. गुरुजनांचा जर एखादा धडा शिकवला तर ती भारीत होतात. लगेच वाटते त्यांना विचारलं काय होणार, कोणतं डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, कोणतं सैनिक होणार. त्याला ते भावलेलं असतं सर आपले विचार जे धड्यातले. त्यामुळं मलाही वाटायचं मी सैनिक व्हावं. दुसरं असं होतं की माझे एक मधले जे भाऊ आहेत ते वयाच्या म्हणजे तारुण्याच्या अवस्थेतच भंडारा डोंगरावरती आले. 12 वर्षे राहिले होते. 84 ते 82 पर्यंत हा त्यांचा चिंतनाचा प्रवास होता. गाथा, संत वाङ्मयाचा अभंग, पाठांतर आणि वैराग्याची भूमिका. त्यांना गावी आणलं आमच्या गावकऱ्यांनी. आणि बाबा आपल्या गावातला एक सुपुत्र की भगवंताच्या अभ्यासासाठी, संत वाङ्मयाच्या अभ्यासासाठी देहू आळंदीत पंढरपूरला राहतो. त्यावेळी चातुर्मासात ते काही काळ पंढरपूरलाही राहायचे, आळंदीतही जायचे चिंतनासाठी. जयराम महाराज भोसलेंचे ते शिष्य बरं का पहिले. आणि तुम्हाला माहित असेल महाराष्ट्रात जयराम महाराज भोसल्यासारखा त्यागी विरागी फक्कड साधू झाला. हे कुणी तुम्ही जरी म्हणले ना आजकाल, अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा, तुकोबाराय म्हणतात तसं. हे पंडित असतील, शहाणे असतील, पण तुकोबाराय म्हणतात माझ्या मनाला हे येत नाही. तसं की तो वैराग्यवंत साधू होता. अहो एखाद्या ठिकाणी जन्माला येऊन तिथं साधुत्व दाखवायचं फार मोठा आहे. आळंदीचाच जन्म घेऊन जयराम महाराज भोसलेंनी जो विराग त्याग दाखवला, आदर्श घालून दिला, तो मोठा होता. आणि त्यांचे ते शिष्य लक्षात घ्या मोठे हो. आता स्वाभाविक तो त्यागाचा वैराग्याचा वारसा त्यांच्या अंगी दिला, तो माझ्याकडे आला. त्यांचं कीर्तन मी गावात ऐकलं, गावकऱ्याने आणलं की आपल्या गावातला सुपुत्र आपल्या कीर्तन आपण ठेवू आपल्या गावी म्हणून. ते मी वयाचं त्यावेळी किती 11-12व्या वर्ष असेल, 6वी मध्ये शाळेत होतो. आणि त्यांचं ते ओजस्वी तुकोबारायांच्या अभंगावरचं आपला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे, एरती माईके दुःखाची जनती नाही आले अंत्य अवसानी, हा अभंगावरती कीर्तन ऐकलं. मग मधी मधी त्यात प्रमाणपणे ऐकली. क्षणा क्षणा हाती करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ही सगळी वचनं ऐकल्यानंतर एवढी ती बिंबली. मला वाटलं हेच म्हणायचं आपल्याला की ईश्वर आपलासा केल्याशिवाय, देव आपलासा केल्याशिवाय समाधान नाही. बघा कसा चिंतनाचा प्रभाव होतो. तत्पूर्वी मोठे भाऊ मिलिटरीत होते दोघे जण. ते आल्यानंतर त्यांच्या विचारानं भारीत झालो होतो. आर्मीत जायचं, असं काही क्रांती करायची की जगात जसं तुकोबाराय म्हणतात आयचा पुत्र व्हावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, तसं काही करावं असं वाटायचं. त्याच्यानंतर ज्यावेळी महाराज आले, साधुत्वाचे ते कीर्तन ऐकून माझ्यात तोही प्रभाव झाला. म्हणजे मनामध्ये 2 प्रभाव होते. आणि हे कॉलेजच्या जीवनात पदार्पण करेपर्यंत हे द्वंद्व होतं. नेमका प्रांत निश्चित नव्हता. पळून गेलो. मग महाराज कीर्तन करून गेल्यानंतर 6वीत पळून गेलो. पंढरपूरला 1 वर्ष राहिलो. गीता संपूर्ण पाठांतर केली. काकड आरती सुंदर चाली. त्यावेळी पंढरपूर म्हणजे स्वर्ग होतं. पाणी आम्ही ओदळीनं पित होतो त्या चंद्रभागेचं. पोहायचो. स्वच्छता, शांती, ते पारायण, नामस्मरण.
ते विश्व खरोखर वैकुंठच होतं माझ्या दृष्टीनं त्यावेळी बालपणी. ते आज हरवलेलं आहे. परत महाराजांनी सांगितलं आपल्या गावामध्ये शालेय शिक्षण 10वी पर्यंत आहे, शिक. ते शिकलेले नव्हते माझे मोठे भाऊ जे साधू आहेत ते अक्षर ओळख करून त्यांनी जर एवढा अभ्यास केला, पण त्यांना जाणीव झाली. माझं नाव मधू, सगळे आवडीनं मधूच म्हणायची, मधू तुझा गावी शाळा आहे 10वी पर्यंत, शिक. कारण तू प्रज्ञावंत आहेस आणि त्या प्रज्ञेला जर ही जोड मिळाली शिक्षणाची तर अजून माझ्यापेक्षा तू महान बनशील, अशी त्यांची धारणा. त्यामुळे मला आता आज्ञा मोठे भाऊ प्रमाण म्हणून मी थोडं दुःखीत अंतःकरणात परत ऍडमिशन घेतलं गावी. शाळा म्हणजे माझ्या बरोबरचे विद्यार्थी पुढे गेले होते. शिक्षकही मला म्हणले तू सगळ्यांच्या बरोबर बस, तुझे वर्गमित्र पुढे आहेत, पुढच्या वर्गात आहेत. तर मी नको सर म्हटलं, तेवढा अभ्यास पुढे, म्हणून मी परत 6वीत ऍडमिशन घेतलं. पुढे 10वी पर्यंत गावी शिक्षण झालं. त्यावेळी माझ्या मनात परत विचार येत होते आणि आपण म्हटलं आपल्याला ईश्वराचं दर्शन, ईश्वरानुभूती घ्यायची आहे. आणि गीता तर पाठांतर होती, सतत माझ्या मनात होते. शिक्षक सुद्धा मला विचारत होते, काही प्रश्न आध्यात्मिक निर्माण झाला तर की मला सरळ विचारायचं आणि मी त्याची उत्तरं सहज स्थलितपणे द्यायचो, म्हणजे निशंकपणे, कारण बऱ्यापैकी चिंतन झालं होतं गीतेचं. त्यामुळे ती विचार प्रबळ निर्माण झाल्यानंतर मी आईला सांगितलं, आई माझं मन रमत नाही, मी जाणार म्हटलं निघून. आई रडायची, अरे बाळ जाऊ नको, तुझा एक भाऊ साधू आहे. मग म्हटलं मिलिटरीत जाणार, आर्मीत जाणार. अरे 2 भाऊ म्हणले मिलिटरीत आहेत तुझे. तर आईला स्वाभाविक, आता त्यावेळी काही स्वप्न अशी नव्हती आहे. आता हे सगळ्या शाखा ज्ञानाचा एवढा विस्तार झाला, डॉक्टर, इंजिनियर, वकील, सर्व क्षेत्रामध्ये हे जे ज्ञानाचा विस्तार आहे, त्यावेळी असं काही नव्हतं माझ्या बालपणी. आईला फक्त वाटायचं काय की माझा मुलगा मोठा व्हावा. आणि बघा तुमच्या सगळ्यांच्या लहानपणीची कथा इथं आईचं एवढीच भावना, माझा मुलगा मोठा व्हावा. मोठा व्हावा म्हणजे काय, पण काहीतरी कीर्ती प्राप्त करावी असा त्यांचा भाव. काही चांगल्या क्षेत्रात काम करावं आणि कीर्ती प्राप्त करावी, गुणवंत व्हावा असाच भाव असतो त्या आई वडिलांचा. तसं माझ्याप्रती भाव होता. मग मी आईला सांगितलं ठीक आहे. मग आईच्या इच्छेसाठी मी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, भोगावती महाविद्यालय कुरुपली. पण गेलो तिथे, गेल्यानंतर हे खूपच अंतर्मुख किंवा असा जीवनाचा प्रवास हा जर चालूच राहिला तर आपलं जे लक्ष आहे, एक तर क्रांती करायचं, आर्मीत जायचं, तेही आपण हरवून बसेल. आणि एक तर आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याचं काय आत्मदर्शन, आत्मसाक्षात्कार. त्या 2 द्वंद्वामध्ये कॉलेजमध्ये मी सगळ्यांच्यापेक्षा वेगळाच होतो. ते डोंगरात कॉलेज होते, हिरवळ सगळी पटांगण. मी एके रात्री शांतपणे पौर्णिमेच्या वेळी बसलो होतो ध्यानस्थ त्या पटांगणात आणि खरोखर सांगतो की साक्षात मला तुकोबर आहे, प्रकाशमान उठ चल, तुला क्रांतीही मिळेल आणि आध्यात्मिक शांतीही मिळेल. मला क्षणभर वाटलं मी स्वप्न पाहतो की भास आहे हा. भानावर आलो तसंच कॉलेजचा आमचा ड्रेस तसा, पॅन्ट शर्ट. आता तुम्हाला वाले बिटल्स सुद्धा आज ही केस आहे ती साधुत्वाची नाहीत, मला बालपणापासून केस खूप आवडायची. पण तुम्हाला माहिती आहे 10वीत शाळेत शिक्षक आम्हाला केस कापून कटिंग करून जायचं. पण मला खूप माझ्या केसावरती प्रेम करतो आणि अजूनही आहे. म्हणून तुम्हाला आता ही कपडे जी वाटतात ही माझ्या आवडीचा ड्रेस आहे. ही जगात कुठेही तुम्हाला ड्रेस मिळणार नाही. कास घालून बळकट आपण म्हणतो, मी नियमित कास बांधून ठेवलेलं आहे. बळकट लढायचं म्हटल्यानंतर काय सतत भक्कम पाहिजे. आपण जसं म्हणतात ना बेल्ट पट्टा आर्मीला असतो, विश्वरायांच्या मावळ्यानं बघत असाल असं, हेच ती लढवायच्यावरती होती. त्यामुळं सरळ महाराजांचा जो प्रकाशमय दर्शन त्यातनं अंतर्मुख निघालो चालत. भगवान बुद्ध तसे राजवैभव सोडून निघाले साधनेसाठी एकांतात शोधित. जसं तुकोबा म्हणतात, शोधित विठ्ठला जाऊ आता वैराग्याच्या भरात. तर मी अगोदर विरक्त होतोच, मला इच्छा होती एक तर म्हटलं अलौकिक काहीतरी करायचं, हीच माझी इच्छा. म्हणून मी कॉलेजच्या त्या मला ते 84 साली कॉलेजच्या पहिल्या टर्मची पहिल्या सत्राची परीक्षा दिली. त्या मराठीचा निबंध सुद्धा लिहिलाय की माझा शेवटचा आता हा निबंध आणि